वार रविवार 15 मार्च रोजी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च असं दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। हे पैसे कालच तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार होते, परंतु काल सरकारचे अधिवेशन या ठिकाणी सुरू होते। कारण तुम्हाला पण माहित आहे सगळीकडे गॅस आता मिळेना झालाय। गॅस मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत। बाहेरच्या देशामध्ये युद्ध सुरू झालं आहे, त्यामुळे गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने पूर्णपणे तिकडे लक्ष घातलं आहे। त्यामुळेच तुम्हाला पैशांचं वितरण आता मागच्या आठवड्यामध्ये झालं नाही। काल अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे काल पैशांचं वितरण तुम्हाला झालं नाही। सर्वच बँकांना महिला व बाल विकास खात्याच्या अधिकाऱ्यांना जे पैसे सोडण्याचं काम करत असतात त्यांना काल पण सुट्टी होती। मागच्या आठवडाभरापासून ते युद्धजन्य पातळीवर काम करत होते, त्यामुळे आज सकाळी 10 वाजता बँका उघडल्या रविवारी 15 मार्च रोजी सर्वांच्या खात्यावरती हे 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांनी बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलंय, महाराष्ट्र बँकेत त्यांनी खातं उघडलंय, बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडलंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 99% लाडक्या बहिणीने खातं उघडले, ते म्हणजे पोस्ट ऑफिस या बँकामध्ये। ज्या महिलांनी खातं उघडलंय त्यांना सकाळी 10 वाजल्यापासूनच पैसे जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी येऊ लागलाय। ते म्हणजे 1500 रुपयांचा पहिला मेसेज आलाय, मार्च महिन्याचा त्या ठिकाणी दुसरा मेसेज, फेब्रुवारीचा पहिला, मार्च महिन्याचा दुसरा, असं दोन्ही मेसेज महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। त्यामुळे 10 वाजल्यापासून सकाळपासूनच बँकेमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आज रविवार असून सुद्धा बँकेमध्ये पैसे सोडायला सरकारने सुरुवात केल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण सरकारच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत त्या महिलांनी पैसे काढायला बँकेमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, अजिबात तुम्ही घाबरू नका। सरसकट सर्वांना पैसे आज या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी मिळालेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की माफ करा लाडक्या बहिणींनो, यावेळी पैसे वितरणासाठी खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता। तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे देशामध्ये भांडणं लागलीत, युद्ध सुरू झालंय, गॅस तर तुम्हाला सध्याला मिळेनाच झालाय, रांगा लावाव्या लागत आहेत, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत, त्यामुळे सरकारने तिकडं लक्ष घातलेलं आहे। हे कारण आहे, त्यामुळे पैशांचं वितरण मागील आठवड्यामध्ये सुद्धा झालं नाही। मागच्या आठवड्यापासून आम्ही पैसे महिलांच्या खात्यावरती पाठवत होतो, परंतु काय केल्याने महिलांच्या खात्यावरती पैसे जातच नव्हते। मागच्या आठवड्यापासून ज्यांना आता फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचे पैसे या ठिकाणी आलेले नाहीत त्या शिल्लक राहून गेले आहेत। अखेर तो सोन्याचा दिवस उघडलाय। आज रविवारी 15 मार्च रोजी सरकारच्या माध्यमातून फेब्रुवारी आणि मार्च असं दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3,000 रुपये याचा लाभ थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती खटाखट मेसेज यायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा मागच्या आठवड्यामध्ये 50% महिलांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी जमा झालेत आणि ज्या 50% महिला म्हणजेच 52 लाख लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या त्या सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती आज रविवारी पैशांचं वितरण जोरदार सरकारने जमा करायला सुरुवात केल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की रविवारीच पैसे वाटपाचा दिवस का ठेवलाय, तर लक्षात ठेवा सगळीकडे डेंजर परिस्थिती देशामध्ये झाल्या, बाहेरच्या देशामध्ये युद्ध सुरू झालंय, त्यामुळे आपल्याला गॅस मिळेना झालाय, पेट्रोलचे दर वाढलेत, सगळीकडे महागाई वाढल्या, त्यामुळे सरकारने सोमवार ते शनिवारपर्यंत सर्व काही मागच्या तिकडे लक्ष घातलं होतं आणि रविवार एकच दिवस आज वाटपाचा या ठिकाणी निवडल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आज जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अपात्र यादीत टाकण्यात आले, त्यामुळे आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आनंदाचा दिवस असणार आहे असं सांगण्यात आलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैसे जमा झालेत। तुम्हाला जर पैसे जमा झाले नसतील तर पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये पैसे या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आज रविवार असून सुद्धा पैसे सरकारच्या माध्यमातून सोडायला सुरुवात केल्या। आज जर पैसे आले नाहीत तर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी इथून पुढे कधी सुद्धा होणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तुमच्या अर्जांची फेरपडताळणी या ठिकाणी सरकारने केली होती। त्यामुळे तुम्हाला मेसेज अगदी पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरती नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे मिळाले नाहीत म्हणल्यावर आजच्या यादीमध्ये तुमचा नंबर या ठिकाणी नक्कीच असणार आहे। त्यामुळे इथून पुढे 2 मिनिटे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा।
स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्या। त्यांनी बँकांना स्पष्टपणे आदेश दिले आहेत की आज एकाही लाडक्या बहिणींना अजिबात शिल्लक ठेवली जाणार नाही, कारण उद्यापासून आपल्याला सर्व अधिवेशनाची कामे या ठिकाणी करायची आहेत। लोकांना गॅस मिळेना झालाय, रांगाच्या रांगा लावाव्या लागत आहेत, तर त्याची सर्व नियोजन आपल्याला उद्यापासून करायचं आहे। त्यामुळे आजच्या आज महिलांचा जो काय निधी आहे तर तो वाटून टाका, सरसक सर्वांच्या खात्यावरती 3000 रुपये गेले पाहिजेत, अशा प्रकारचे आदेश बँकांना दिले होते। आणि या ठिकाणी सर्व महिलांना आदेश दिल्यामुळे पैशांचं वितरण सुरू झाले आणि सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आज पैसे जमा झाल्याशिवाय बँका अजिबात बंद करू नका। आता तशा प्रकारचे आदेश दिल्यामुळे आता त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना ऐकावं लागणार आहे। त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे फायनल निर्णय असतो आणि बँकांच्या अधिकाऱ्यांना हे पैसे बँकेच्या खात्यावरती या आदेशाने आता जमा करावेच लागणार आहे। आज रविवार असून सुद्धा महिलांना पैशांचं वितरण होऊ लागलंय। या 15 जिल्ह्यांची यादी बँकांना काल शनिवारी संध्याकाळीच आता देऊन टाकली होती आणि बँकांना सांगितलं होतं की 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी लयच वाट बघू लागलेत आणि त्या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैसे देऊन टाका। त्यामुळे तशा प्रकारे सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आज निश्चित राहायचं आहे, आज कोणत्याही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवलं जाणार नाही, कारण उद्या सोमवार ते पुढच्या शनिवारपर्यंत तुम्ही कान देऊ नये का गॅस त्या ठिकाणी वाटप करायचं आहे, पेट्रोल डिझेलच्या महागाईकडे लक्ष द्यायचं आहे। त्यामुळे सरकार तिकडे कामानिमित्त गुंतलेलं असणार आहे। त्यामुळे आज वाटपाचा एकच दिवस सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला आहे, असं स्वतः लाडके भाऊ तुमचे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। मग आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज रविवारी 15 मार्च रोजी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येऊ लागले, ते 15 जिल्हे नेमकं कोणते आहेत ते झटपटपणे अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये पुढे आपण बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, ते म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलंय 13 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना आम्ही बाहेर काढले। त्यांना जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळून पण त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता अजिबात देण्यात येणार नाही। तुम्ही म्हणाल की कोणाला बाहेर काढण्यात आलंय, याची सुद्धा माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितल्या। तुम्ही फक्त 2 मिनिटे मोबाईल हातात धरून बसा, सर्व काही अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आज कोणी सुद्धा शिल्लक राहणार नाही। 15 जिल्ह्यातील एकाही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवले जाणार नाही। जवळपास 1,40,00,000 लाडक्या बहिणींपैकी 52 लाख लाडक्या बहिणींना आज रविवारी 15 मार्च रोजी फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता सोडायला सुरुवात केल्या। सकाळी डीबीटीचे बटन दाबताना त्यांनी 15 जिल्ह्यांची नावे जी आहेत तर ती स्वतः या ठिकाणी वाचून दाखवली आहेत। तुम्ही फक्त 2 मिनिटे बघायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 15 जिल्ह्यांची यादी जी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या तीच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, नेमकं तुम्हाला वाटत असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत। सरकारच्या माध्यमातून फक्त आज गोरगरीब आणि गरजू महिलांचे जिल्हे निवडलेत, म्हणजे ज्या महिला शेतकऱ्यांच्या बायका आहेत, ज्या महिला एकदम गोरगरीब आहेत, दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आता धुणं भांडी करायला जातात, अशा गोरगरीब या 15 जिल्ह्यातील जवळपास 150 पेक्षा जास्त तालुके आज पहिल्या दिवशी निवडल्याचं पाहायला मिळतंय। मग आता या 150 पेक्षा जास्त तालुक्यामध्ये सर्व महिला आनंदाने नसणार आहेत। फक्त तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, कारण अनेक महिलांनी काय केलं होतं, एकनाथ शिंदे साहेब बाहेर या ठिकाणी आता दुसऱ्या गावाला जात असताना त्यांना तापा अडवला, त्यांची गाडी अडवली आणि अनेक महिला ज्या 15-20 महिला होत्या तर काल त्यांनी विचारलं होतं की आम्हाला या ठिकाणी पैसे लवकर का सोडत नाहीत, तर मागचा फेब्रुवारी महिना पण संपून गेलाय, त्याचे पण 1500 रुपये तुम्ही यावेळी सोडले नाहीत आणि चालू असलेला मार्च महिना आज 15 तारीख आहे आणि ते 15 दिवस म्हणजे अर्धा महिना संपलाय, तरी पण या महिन्याचे पैसे सोडले नाहीत, मागच्या पण महिन्याचे पैसे सोडले नाहीत आणि या पण महिन्याचे पैसे सोडले नाहीत। तुम्ही असं का करता? आम्ही वाट बघून बघून कंटाळलो आहोत, आज पैसे येतील उद्या पैसे येतील असं या ठिकाणी आता तुम्ही बोलत असता, परंतु आमच्या खात्यावरती पैसे का जमा होत नाहीत असा प्रश्न जेव्हा महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांना विचारला तेव्हा त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही या ठिकाणी आता युद्ध सुरू आहे आणि ते सर्व काय नियोजन लावत आहे। लोकांना गॅस मिळाना झालाय, लोकांना या ठिकाणी पेट्रोल डिझेल महाग होऊन बसलंय, सर्व काय महागाई वाढल्या, त्यामुळे आम्ही तिकडे लक्ष घातलंय। फक्त तुम्हाला 15 मार्च रविवारी एकच दिवस वाटपाचा असेल,
त्याच दिवशी तुम्हाला 15 जिल्ह्यामध्ये आम्ही पैसे सोडणार आहोत तसं त्यांनी आधीच सांगितलं होतं आणि तशा प्रकारे महिलांना आज रविवारी या ठिकाणी पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यावरती कुठे कुठे होऊ लागले हेच तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींसाठी आता जवळपास 7,200 कोटी रुपयेपेक्षा जास्त चेक आता महिला व बालविकास खात्याला प्राप्त झाला आहे। ज्यावेळी हा चेक प्राप्त होतो त्यावेळी तो चेक बँकांना दिलेला असतो आणि बँकांना सांगितलं असतं की या चेकमध्ये जे पैसे आहेत तर ते महिलांच्या खात्यावरती पाठवून द्या असं जेव्हा सांगितलं असतं तेव्हा पैशांचं वितरण नक्कीच होत असतं। लक्षात ठेवा, हे पैसे कोणाकोणाला मिळणार आहेत? तुम्हाला जर KYC तुम्ही केले असेल तरच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। KYC न केलेल्या लाडक्या बहिणींना रुपया सुद्धा मिळणार नाही। त्यानंतर जर तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा मेसेज आला असेल फक्त त्याच लाडक्या बहिणींना आज मेसेज येणार आहे। तुम्ही रविवार आहे म्हणून घाबरून जाऊ नका। आज रविवारी सरकारच्या माध्यमातून मुख्य दिवस वाटपाचा ठेवलेला आहे। त्याचं कारण म्हणजे सगळीकडे युद्ध सुरू आहे, सगळीकडे सरकारी अधिकारी कामानिमित्त गुंतलेले असणार आहेत। त्यामुळे आज रविवारी वाटपाचा दिवस सरकारच्या माध्यमातून निवडल्याचं पाहायला मिळतंय। ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागले, कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैसे येऊ लागले, कोणाकोणाला या ठिकाणी पैसे येऊ लागले, कारण हे पैसे जे आहेत तर ते सर्वच महिलांना मिळणार नाहीत। कारण कोणतीही सरकारी योजना सरकार ज्यावेळी काढत असतं त्यावेळी एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी काढत असतं। कारण सरसकट सर्वांना जर पैसे द्यायचं सरकारने ठरवलं तर ते सरकारला सुद्धा परवडणार नाही, तुम्हाला पण माहीत आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत, ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी धुनीभांडी करतात, ज्या लाडक्या बहिणी शेतकऱ्यांच्या बायका आहेत, अशाच गोरगरीब महिलांची निवड आज रविवार निमित्त या ठिकाणी करण्यात आल्या। त्यामुळे पुढील 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। सर्व काय अपडेट या ठिकाणी सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आपण सांगत आहे नेमकं कोणाकोणाला बाहेर काढण्यात आलंय आणि नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे याची अपडेट तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी वेळ झाला म्हणून नाराज होऊ नका। आज पैसे खरोखर त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले। आज भले या ठिकाणी वेळ लागेल परंतु आजच्या आज या ठिकाणी 12 तास उलटायच्या आतमध्ये पैसे जमा होतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी आता दिलेला आहे। म्हणजे काही महिलांना या ठिकाणी 10 ते 2 वाजेपर्यंत दुपारी पैसे येतील, दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काहींना येतील, काहींना संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत येतील। परंतु आज एकही लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, मागील आठवड्यामध्ये तुम्हाला जर पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती झालं नसेल तर आज तुम्ही तयार राहायचं आहे, मोबाईल हातात धरून बसायचा आहे। कधी पण इथून पुढे तुम्हाला मेसेज या ठिकाणी नक्की येणार आहे। घाबरून जाऊ नका, सरकार तुमचा पैशांचा लाभ कधी सुद्धा बंद करत नसतं। एवढंच की या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब पैसे सोडतात परंतु या ठिकाणी प्रत्येक महिन्याला जरा वेळ होतो। त्याचं कारण म्हणजे सरकार स्थिर नाही आहे। मागच्या त्या ठिकाणी महिन्यामध्ये तुम्हाला पण माहीत आहे आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तुमचे लाडके भाऊ अजितदादा पवार यांचं निधन झालं। त्यांच्याकडे अर्थमंत्री पद होतं आणि अर्थमंत्र्याची सही झाल्याशिवाय पैसे येत नसतात। त्यामुळे तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता येण्यासाठी या ठिकाणी लेट लागला। फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारीचा झाला आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हप्ता लेट झाल्याने डायरेक्ट आता मागच्या फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि या चालू असलेला मार्च महिन्याचा हप्ता असं 3000 रुपये एकत्र महिलांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। कदाचित तुम्हाला पैसे आले पण असतील परंतु तुमचं लक्ष नसतं। अनेक महिला खेडेगावामध्ये राहतात, त्यांना मोबाईलला रेंज नसते, त्यांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज लेट येत असतो। म्हणून तुम्ही गुगल पे, फोन पे आत्ताच चेक करा। कदाचित तुम्हाला पैसे आले पण असतील परंतु तुमचं लक्ष नसल्यामुळे तुम्हाला पैसे या ठिकाणी आता चेक करता आले नाहीत। तुम्हाला वाटतंय मेसेज येईल परंतु महिलांना मेसेज या ठिकाणी न येता पैसे सुद्धा जमा झाल्याचा या ठिकाणी आता पाहायला मिळू लागला आहे। लाडक्या बहिणींचा रविवार 100% गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। महिला विचार सुद्धा केले नव्हत्या की रविवारी सुद्धा पैसे येतील परंतु महिलांना रविवारीच पैसे या ठिकाणी जमा होऊ लागले आहेत। असं इतिहासात कधीच घडलं नव्हतं। तशा या ठिकाणी रविवारी सुद्धा पैसे येऊ लागलेत। काय येऊ लागलेत तर या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे जमा केल्याने सर्व महिलांच्या खात्यावरती आता पैसे जमा होऊ लागलेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत? 150 पेक्षा जास्त तालुक्यामध्ये आज पैसे जमा होऊ लागलेत। तुम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू महिला पाहिजे, फक्त तुम्हाला या ठिकाणी मग पैशांचं वितरण होणार आहे। मग गोरगरीब आणि गरजू महिला म्हणजे नेमकं कोणत्या महिला? आम्ही गोरगरीब आणि गरजू महिला आहे का
असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्ही सर्वांनी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुम्ही गोरगरीब महिला आहात का आणि रविवारी आज तुम्हाला 15 मार्च रोजी पैशांचं वितरण होणार आहे का? कोणत्या 150 तालुक्यांची निवड आज करण्यात आल्या, कोणत्या 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या, सर्व काय अपडेट 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। आणि कोणाकोणाला अपात्र करण्यात आले ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। जर करता तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण होणार नाही, तुम्ही पैशांची वाट बघू नका। जर करता तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नक्कीच या ठिकाणी पुढील 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला त्या 15 जिल्ह्यामध्ये मेसेज या ठिकाणी येणार आहे। काही महिलांना या ठिकाणी दुपारी या ठिकाणी बरोबर 2 वाजेपर्यंत मेसेज येईल, काहींना 5 वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, काहींना रात्रीपर्यंत पैसे येतील। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की प्रत्येक तासाला 1 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होईल, म्हणजे पुढील 1 तासामध्ये पहिला जिल्हा, त्यानंतरचा 1 तास दुसरा जिल्हा, त्यानंतरचा पुढचा तास तिसरा जिल्हा, असं या ठिकाणी आज 15 जिल्ह्यामध्ये 15 तासात पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी मिळालेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने तर हे सांगितलंय की प्रत्येक तासाला या ठिकाणी 1 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होईल, कारण तुम्हाला पण माहित आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 10 लाख तर त्या ठिकाणी आता संख्या असते। त्यापैकी लाडक्या बहिणी कमीत कमी एका जिल्ह्यामध्ये जर आता विचार केला 2 ते 3 लाख लाडक्या बहिणी असतात, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तासामध्ये हे पैसे येतील। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, इथून पुढे तुम्ही काळजीपूर्वक बघायचं आहे तुमच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे नेमकं किती वाजता येणार हे सुद्धा आम्ही सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टामध्ये उघडले त्यांना मेसेज हमखास आज येणार आहे। पोस्टातील आणि स्टेट बँकेतील महिलांना तर सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत, कारण याच बँकेमध्ये सर्वात जास्त महिला या ठिकाणी आता खाते खोलले आहेत आणि सर्वात जास्त महिला या ठिकाणी खातं खोलल्यामुळे याच बँकेंना 7,200 कोटी रुपयांचा निधी सर्वात पहिल्यांदा दिल्याचं पाहायला मिळतंय। मग त्या महिलांना जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा मेसेज मागच्या महिन्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात जर आलेला असेल तर तुम्हाला त्याच बँकेच्या खात्यावरती त्याच महिलांना या 15 जिल्ह्यातील आता 150 तालुक्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 1500 रुपये फेब्रुवारीचा आणि मार्च महिन्याचा 1500 रुपये असं 3000 रुपये एकत्र थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो घाबरू नका। त्यातच एक आनंदाची बातमी काल एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या, ती म्हणजे तुम्हाला जर गॅस मिळत नसेल तर लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला गॅस सिलेंडर आता मोफतपणे मिळणार आहे। कदाचित यावर तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कारण गॅस सिलेंडर आता सगळीकडे मिळणं झाला आहे, रांगा लावाव्या लागत आहेत। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। फक्त गोरगरीब महिलांनाच गॅस सिलेंडर दिला जाणार आहे, अशा प्रकारची सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या। जर गॅस सिलेंडर मोफतपणे पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ती माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आज लाडक्या बहिणीचा रविवार 100% गोड झाल्याचं पाहायला मिळते। महिलांना विचार सुद्धा केला नव्हता तरी पण मेसेज आता येऊ लागला आहे। कोणाकोणाला मेसेज येऊ लागलाय तर लक्षात ठेवा, ज्या लाडक्या बहिणींनी त्यांचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय तर त्या महिलांना हा मेसेज या ठिकाणी त्यांच्या मोबाईलवरती आल्याचा आता पाहायला मिळतोय। बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये शेतकरी असेल आणि शेतकरी कुटुंबामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून सुरू केलंय। कारण 2 दिवसांच्या पाठीमागेच तुमच्या घरामध्ये जर शेतकरी असतील तर PM किसान योजनेचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झाले, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। आणि त्यामुळेच ज्यांच्या घरामध्ये PMचे पैसे आले त्यांच्या घरामध्ये आता लाडक्या बहिणीचे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडायला सुरुवात केली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्ही निश्चित राहायचं आहे, पटकन तुम्ही तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे। कधी पण तुम्हाला मेसेज या ठिकाणी आता येऊ शकतो। कदाचित तुम्ही बँकेचं खातं चेक करायचं आहे, गुगल पे, फोन पे नक्की चेक करायचं आहे। हे मेसेज तुम्हाला आले पण असणार आहेत। खेडेगावामध्ये रेंज नसते, काही महिलांना सकाळी 10 वाजता, 11 वाजता, 2 वाजता मेसेज आला असतो आणि त्यांचं लक्ष नसल्यामुळे त्यांना मेसेज या ठिकाणी रात्री दिसत असतो, कारण काही बँकांचा सर्व्हर डाऊन असतो, काही या ठिकाणी मोबाईलला रेंज नसते। जिओ, वोडाफोन या सिम कार्डला अनेक ठिकाणी रेंज नसते, खेडेगावामध्ये अनेक महिला राहत असतात, त्यामुळे मेसेज यायला लेट होत असतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, तुमचं गुगल पे, फोन पे असेल तर चेक करायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैसे जमा होऊ लागलेत,
कोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत आणि कोणकोणत्या महिलांना पैसे या ठिकाणी जमा करण्याची शक्यता आज वर्तवण्यात आल्या तीच यादी तुम्हाला सांगत आहे। आणि गॅस सिलेंडर मोफत त्या ठिकाणी कधीपासून मिळणार आहे, कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा हे जिल्हे निवडलेत ते म्हणजे लातूर, नांदेड, परभणी आणि बुलढाणा आणि बीड या 5 जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण या ठिकाणी जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जालना, नांदेड झालेलं आहे, जालना। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे ते म्हणजे नंदुरबार, अकोला, त्या ठिकाणी ठाणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर कोकणाचा भाग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर कोल्हापूर, सातारा, पुणे, त्यानंतर मुंबई उपनगर। तर या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी जर गोरगरीब राहत असतील तर त्यांना पैशांचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।